नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. डीजेने एकदम धडकती फडकती गाणी लावली होती आणि त्या गाण्यांच्या बोलावर डान्स फ्लोअरवर बार गर्ल्ससोबत काही मुलं डान्स करण्यात मग्न होती. पण इतक्यात ग्लास तुटण्याचा जोरात आवाज झाला. तसं सगळ्यांनी त्या दिशेला पाहिलं तर समोर आदी उभा होता, अगदी डोळ्यात आग घेऊन. हे, हा काय धांगडधिंगाणा लावला आहे रे? कोणीतरी दर्दभरं गाणं लावा. त्या वातावरणामध्ये त्याचा कडक असा आवाज घुमला. तसा त्याचा तो अवतार पाहूनच त्या डीजेला पण घाम फुटला आणि त्याने गाणं चेंज केलं. आता पुढे. ते गाणं ऐकूनच आधी खाली बसून पडला होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. सगळेजण त्याच्याकडे एकटक पाहत होते. पण आत्ता त्याने त्याचे अश्रू पुसले आणि कसंबसं तो स्वतःच्या पायांवर उभा राहिला. धडपडत तो तिथून बाहेर जाऊ लागला. बाकीच्या स्टाफ मेंबरने त्याला हेल्प करण्याचा प्रयत्न केला, पण त्याने त्यांचा हात चिडकारला होता आणि तिथून बाहेर निघून गेला होता. तो हॉटेलच्या मॅनेजरने त्याला खूप समजावलं होतं की इतक्या रात्री असं ड्रिंक करून गाडी चालवणं सेफ नाही आहे, पण तरी त्याने त्यांचं काहीच ऐकलं नव्हतं. आय कॅन टेक केअर ऑफ माय सेल्फ, आधी बोलला आणि तो ड्रायव्हिंग सीटवर बसला. ड्रिंक केलेलं असलं तरी ती नशा त्याला चढलीच नव्हती. जे दुःख हृदयात होतं ते कशानेच कमी होणार नव्हतं असंच वाटत होतं त्याला. म्हणून तर एवढं ड्रिंक केलेलं असलं तरीसुद्धा त्याची नशा त्याला चढलीच नव्हती. डोळ्यातले अश्रू पुसत त्याने गाडी स्टार्ट केली आणि तो घराच्या दिशेने निघाला. बरीच रात्र झालेली होती, त्यामुळे सगळेजण झोपले होते. त्याने पाहिलं तर दार उघडच होतं. तो आत आला तर समोर प्रतीक्षा बसल्या होत्या आणि त्यांना पाहूनच त्याने नजर दुसरीकडे वळवली. मॉम, तू अजून जागीच आहेस? त्याने नजर चोरत विचारलं. आदी, तू ड्रिंक केलं आहेस? प्रतीक्षांनी विचारलं तसा आधी कडकडला. हो, ते थोडंसं. क्लायंटने फोर्स केला म्हणून घ्यावं लागलं मला. आधी खोटंच बोलला. तू ठीक आहेस ना आदी? प्रतीक्षांनी काळजीने विचारलं, कारण आधीचे डोळे खूपच लाल झालेले दिसले होते त्यांना. येस, आय एम परफेक्टली ऑल राईट मॉम, तो कशीबशी स्माईल करत बोलला. तू जेवलास ना? त्यांनी विचारलं. येस मॉम, अगं डिनरसाठीच इन्व्हायटेड होतो ना मी, तो पुन्हा खोटं बोलला. ओके, चल मी तुला रूमपर्यंत घेऊन येते, त्या बोलल्या. मी जाईन मॉम, तू जाऊन झोप, तो बोलला. त्याला कळत होतं त्यांना काळजी वाटत होती त्याची, पण आपल्यामुळे अजून जास्त त्यांना त्रास झालेलं चालणार नव्हतं त्याला. आर यू शुअर? त्यांनी विचारलं. येस मॉम, गुड नाईट, तो हसून बोलला. ओके, गुड नाईट आदी, टेक केअर, त्या बोलल्या आणि त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या. आधी पण आपल्या रूममध्ये आला आणि सरळ बाथरूममध्ये शिरला तो आणि थंडगार शॉवरखाली उभा राहिला बराच वेळ. इथे परी तिच्या ऑफिसमध्ये पोचली होती. इतक्यात तिच्या फोनची रिंग वाजली. तिने पटकन हसून तो कॉल रिसीव्ह केला. गुड मॉर्निंग परी, रियांश बोलला. हे, व्हेरी गुड मॉर्निंग ऋषी, ती पण हसून बोलली. आय मिस यू, तो बोलला तशी हसली ती. अहो मिस्टर रहेजा, तिकडे जाऊन अजून तुम्हाला 1च दिवस झाला आहे आणि लगेच मिस यू काय? तिने हसून विचारलं. इथे एक क्षण तुझे विना जात नाही आहे, तिथे तू 1 दिवसाचं काय सांगतेस मला? तो बोलला. हो का? ती पुन्हा हसली. अगं खरंच, तू तर काय मला मिस करत नसशीलच ना? त्याने तोंड पाडत विचारलं. हो मग, खरंच आहे ते, नाहीच करत मी तुला मिस, ती बोलली तसा तो अवाक झाला. खरंच का? त्याने पुन्हा विचारलं. हो मग काय, खरंच नाही मिस करत मी तुला, ती बोलली तसा तो नाराज झाला. ओके चल, ठेवतो मी फोन, बाय, तो नाराजगीच्या सुरात बोलला. ओ हॅलो, वेट, लगेच काय बाय? रागावलास का? तिने विचारलं. मी का रागवेन? तो बोलला. दिसतोय राग, ती बोलली. हा नॉर्मल कॉल आहे, व्हिडिओ कॉल नाही, मग कसा दिसला राग? त्याने विचारलं. आय कॅन फील यू, ती बोलली. बास आता, बाय, तो बोलला, कारण ती त्याला मिस पण करत नव्हती आणि आता म्हणत होती की आय कॅन फील यू.
आता खरंच राग आला होता त्याला, पण तो फोन ठेवणार इतक्यात, ऋषी थांब, कट नको करू कॉल, ती बोलली. पटकन बोल. तो उगाच भाव खाऊ लागला तसं तिला हसायलाच आलं. ऋषी, मी तुला मिस नाही करत कारण मी तुला कधी विसरतच नाही यार. तू तर माझ्यात आहेस. तुला एका क्षणासाठी मी माझ्यापासून दूर नाही करत. मग आता तूच सांग, जर मी तुला विसरतच नसेल तर मिस कशी करू? तू 24 तास माझ्यासोबतच असतोस. माझ्या मनात, माझ्या हृदयात, माझ्या माइंडमध्ये, माझ्या क्षणाक्षणामध्ये. ती हसून बोलली तशी त्याची कळी पण खुलली. खरंच? त्याने आनंदून विचारलं. हो रे माझ्या राजा, खरंच. आय लव्ह यू. ती बोलली तसा तो खुश झाला. आय लव्ह यू टू स्वीट हार्ट. तो पण खुश होत बोलला. आज काय करणार आहेस? तिने विचारलं. आज बघू, थोडंसं पुणे फिरेन म्हणतो, तो बोलला. एकटाच? तिने विचारलं. नाही, अजून एक माझी गर्लफ्रेंड आहे, तिच्यासोबत फिरणार आहे, तो नाटकीपणे बोलला. ऋषी, ती चिडली. अगं जोक केला, चिल. आता एकटंच जावं लागेल ना फिरायला, तू तर नाही आहेस इथे, आणि माझी काय हिंमत एवढी सुंदर गर्लफ्रेंड सोडून दुसरी ठेवायची. तो बोलला तशी हसली ती. ओके, एन्जॉय देन, ती बोलली. येस, तो बोलला. चल मग ठेवू का मी फोन? तिने विचारलं. का गं, काम आहे का? त्याने विचारलं. अहो साहेब, ऑफिसमध्ये आहे मी, आज बॉस नाही आहेत आमचे, मग काम तर करावं लागेल ना, ती बोलली तसा हसला तो. ओके ओके, कर मग काम, आपण नंतर बोलू. बाय अँड टेक केअर, तो बोलला. बाय डिअर, ती पण बोलली आणि फोन कट केला तिने. इथे प्रतीक्षा आधीच्या रूममध्ये आल्या होत्या, कारण अजून आधी नाश्ता करायला खाली आला नव्हता, म्हणून त्यांना काळजी वाटली आणि ते त्याच्या रूममध्ये आल्या होत्या. पण त्यांनी पाहिलं तर आधी अजून बेडवर झोपलेलाच दिसला त्यांना, म्हणजे तो अजून उठलाच नव्हता. हा मुलगा अजून झोपूनच आहे? आता तर 9 वाजायला आले आहेत, त्या मनातच बोलल्या आणि आधीजवळ बेडवर जाऊन बसल्या. आधी, अरे उठ बाळा, किती वाजलेत बघ जरा, असं म्हणत त्यांनी त्याच्या अंगावरचं पांघरून बाजूला केलं. पण जसं त्यांनी त्याला हात लावला त्यांना काळजी वाटू लागली, कारण त्याचं शरीर अगदी भट्टीसारखं तापलं होतं. अरे देवा, ह्याचं अंग तर खूप जास्त तापलंय, त्या बोलल्या, आणि त्यांनी पटकन साईडच्या ड्रॉवरमधून थर्मोमीटर काढलं आणि त्याला लावलं. अरे बापरे, 103 ताप! त्या जास्तच घाबरल्या आणि पटकन त्यांनी डॉक्टरला कॉल केला. त्यांनी एसीचं टेम्परेचर वाढवलं. पटकन खाली जाऊन त्यांनी मीठ पाणी आणलं आणि त्याच्या डोक्यावर पट्ट्या ठेवू लागल्या. डॉक्टर घरी येई तोपर्यंत त्याचा ताप उतरणं गरजेचं होतं, म्हणून त्या पट्ट्या ठेवू लागल्या होत्या. आधी, अरे असा कसा ताप चढला तुला? काल तर तू व्यवस्थित होतास, त्यांनी काळजीने विचारलं. पण उत्तर द्यायला आधी शुद्धीवर होता कुठे, तो तर ग्लानीत होता. तशी अजूनच काळजी वाटू लागली त्यांना त्याची. थोड्याच वेळात डॉक्टर घरी आले. त्यांच्या पाठोपाठ आकांक्षा आणि आजीसुद्धा आधीच्या रूममध्ये आल्या. काय झालं आधीला? आकांक्षांनी खूपच काळजीने विचारलं. अगं तापाने फणफणलाय तो, बघ ना, प्रतीक्षा डोळ्यात अश्रू आणून बोलल्या. आजी पण तिथेच होत्या, पण त्याला तसं बघून आजींना आता त्याची जास्तच काळजी वाटू लागली होती. आधी डॉक्टरांना चेक करू दे त्याला, आजी बोलल्या तशा प्रतीक्षा तिथून उठल्या आणि डॉक्टर त्याला तपासू लागले. कधीपासून ताप आहे? डॉक्टरांनी विचारला. मी आत्ता आले तेव्हाच पाहिलं, काल रात्री बरा होता तो, प्रतीक्षा बोलल्या. ताप खूप जास्त आहे त्यांना, मी इंजेक्शन देतो म्हणजे ताप उतरेल पटकन, वाटेल त्यांना बरं, काळजी नका करू, डॉक्टर बोलले. पण डॉक्टर, कशामुळे आला असेल ताप? प्रतीक्षांनी विचारलं. थंडीवरून ताप आहे, जास्त पाण्यात भिजल्यामुळे येतो असा ताप. ते भिजले होते का पावसात? डॉक्टरांनी विचारलं. नाही, काही आयडिया नाही मला, प्रतीक्षा बोलल्या. राहू दे, जास्त विचार नका करू, काही गोळ्या लिहून देतो त्या मागवून घ्या, बरं वाटेल त्यांना, डॉक्टर बोलले आणि प्रिस्क्रिप्शन लिहून आकांक्षांना दिली त्यांनी. थँक्यू डॉक्टर, या तुम्ही, आकांक्षा बोलल्या आणि डॉक्टरांसोबत बाहेर गेल्या. प्रतीक्षा आणि आजी मात्र तिथेच बसून राहिल्या होत्या. आजींना आता टेन्शन आलं होतं की अचानक आधीला ताप का आला असेल. त्याने नक्कीच अक्षय आणि युवीच्या लग्नाचं टेन्शन घेतलं असावं असं त्यांना वाटत होतं. पण जोपर्यंत आधी काही सांगत नाही तोपर्यंत त्यांना कळणार नव्हतं नक्की काय झालंय ते. युविकाला पण कॉल करावा असं त्यांना वाटत होतं,
पण आधी आधीला विचारूया, नंतर युविकाशी बोलू असा विचार केला त्यांनी. आई, अहो हा उठत का नाही अजून? प्रतीक्षांनी काळजीने विचारलं. अगं डॉक्टर बोलले ना, 1 तासाने शुद्ध येईल त्याला, तू काळजी नको करू, आजी बोलल्या. ह्याला जाग येईपर्यंत मी पटकन त्याच्यासाठी गरम सूप बनवून आणते. आई, तुम्ही थांबाल ना इथे? प्रतीक्षांनी विचारलं. हो अगं, मी आहे इथेच, आजी बोलल्या. तशा प्रतीक्षा निघून गेल्या. आजी एकटक आधीच्या चेहऱ्याकडे पाहत होत्या. एकदम मलूल झाला होता त्याचा चेहरा. थोड्याच वेळात त्याला जाग आली आणि त्याने डोळे उघडले तर त्याला बाजूलाच आजी बसलेली दिसली. त्याला पाहूनच आजीच्या ओठांवर स्माईल आली. आधी कसं वाटतंय आत्ता? आजीने त्याच्या डोक्यावर हात फिरवत विचारलं. तसा तो त्यांच्याकडे पाहू लागला. काय झालंय मला? डोकं जड जड वाटतंय, त्याने विचारलं. अरे ताप होता तुला, डॉक्टर येऊन चेक करून गेले. कुठे गेला होता पावसात भिजायला? आजींनी विचारलं. तसं त्याच्या लक्षात आलं की काल तब्बल अर्धा 1 तास तो थंड पाण्याच्या शॉवरखाली उभा होता. आता उतरलाय ताप, प्रतीक्षा येईल इतक्यात सूप घेऊन, ते पी म्हणजे बरं वाटेल तुला, आजी बोलल्या. तो एवढंच बोलला आणि बेडला टेकून बसून वर छताकडे पाहू लागला. आधी मला सांग, काय झालंय? तू टेन्शनमध्ये आहेस ना? युविकाशी बोलणं झालं का तुझं? तिने अक्षयसोबतच्या लग्नाला नकार दिला का? आजींनी विचारलं. तसे आधीचे डोळे भरून आले. आधी काय झालंय? आजींनी काळजीने विचारलं. तशी त्याने आजीला घट्ट मिठी मारली आणि तो रडू लागला. सगळं संपलंय आजी, तो आजीची मिठी घट्ट करत रडून बोलला आणि इथे आजीच्या काळजात धस्स झालं. आजीला काही कळत नव्हतं की नेमकं काय झालंय की ज्यामुळे आधी इतका हतबल झाला आहे. आधी माझं ऐक, मला सांग नेमकं काय घडलंय, आजीने विचारलं. तसा आधीने एक दीर्घ श्वास घेतला आणि आजीला जे जे घडलं ते सर्व सांगितलं आणि ते ऐकून आजी पण शॉक झाल्या होत्या. पण असं कसं करू शकते ती? आजी युविकाबद्दल बोलत होत्या. त्या पण आता तिच्यावर चिडल्या होत्या. तिने तिची आई आणि मी, आम्हा दोघांमधून तिच्या आईला निवडलंय आजी, तो बोलला. मी बोलते तिच्याशी, तू नको काळजी करू, आजी बोलल्या. नाही नको आजी, आता बोलून काही होणार नाही आहे. तिचा आणि तिच्या आईचा निर्णय झालेला आहे. असेही मी निर्दोष जरी असलो तरी आंटी तिचं आणि माझं लग्न करून देणार नाही आहेत. पण अक्षयची खरी बाजू मी जर त्यांना सिद्ध करून दाखवली तर कदाचित तिचं लग्न तरी नाही लावून देणार ते त्याच्याशी, तो बोलला. पण बोलण्यामध्ये दुःख होतं. पण आधी मला तरी बोलू दे, मी बोलते ना तिच्याशी, आजी बोलल्या. नाही नको आजी, स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल असं म्हणत होती ती. तो बोलला तसा आजीला धसकाच बसला. काय असं म्हणाली ती? आजींनी आश्चर्याने विचारलं. त्यावर त्याने मान डोलावली. पण आजी बोलतच होत्या की. आजी, युविका विषय संपलाय आता. तिने जो निर्णय घेतला आहे त्यावर तिला ठाम राहू दे. मी पण आता काहीच इंटरफेअर करणार नाही आहे तिच्या आयुष्यात, तो दूर कुठेतरी बघत बोलला. आजींना खूप वाईट वाटत होतं. पण आजी काही बोलणार तेवढ्यात प्रतीक्षा सूप घेऊन आत आल्या. आधी, अरे उठलास का तू? बघू ताप उतरलाय ना? प्रतीक्षा आधीच्या पूर्ण चेहऱ्यावरून हात फिरवत बोलल्या. ताप उतरला आहे अगं, आजी बोलल्या. हो, हे घे गरमागरम सूप आणले, तुला बरं वाटेल, प्रतीक्षा बोलल्या. त्यांना त्याची किती काळजी वाटत होती ते त्यांच्या डोळ्यात दिसत होतं त्याला. बरं दे इथे, मी पितो. त्याने तो बोल हातात घेतला आणि त्यातला सूप हळूहळू करून पिऊ लागला तो. त्याला कितीही यातना होत असल्या तरी स्वतःच्या मॉमला तो दुःखी नव्हता करू शकत, म्हणून इच्छा नसतानासुद्धा तो ते सूप पित होता. रात्र झाली होती. युविका तिच्या रूममधून बाहेर मात्र येतच नव्हती. तिने जणू स्वतःला ते 4 भिंतीमध्ये कोंडून घेतलं होतं. भले तिच्या आईसाठी ती हे लग्न करत होती, पण आता लग्न होईपर्यंत तिची रूमच तिचं जग होतं. युविका, काय चालू आहे तुझं? जेवायला बाहेर चल, सुमनताई कडक शब्दात बोलल्या. पण ती मात्र नाही की चू नाही. युविका, तुला ऐकायला येत नाही का? सुमनताईंचा आवाज आता चढला होता. तुझ्या मनासारखं करते ना मी, रेडी आहे ना मी ह्या लग्नाला, होतंय ना तुझ्या मनासारखं. पण आता बाहेर तुमच्यासोबत जेवायचं की नाही तो माझा निर्णय आहे आणि मला नाही जेवायचं आहे, कळतंय का तुला? प्लीज लीव मी अलोन.
ती चिडून ओरडून बोलली. तशी सुमनताईंनी नकारार्थी मान हलवली. ठीक आहे, तुला नाही यायचे बाहेर तर नको येऊ. मी जेवण रूममध्येच पाठवते. फक्त जेवून तेवढं घे. सुमनताई बोलल्या तशी युविका रागाने त्यांच्याकडे पाहू लागली. आज आधीला नको नको ते बोलली होती ती. तो तर त्यांचं नातं पुढे नेण्यासाठी त्याची साथ द्यायला सांगत होता तिला, आणि आपण मात्र त्याचा इन्सल्ट करून त्याला इथून पाठवून दिलं होतं. किती हर्ट झाला होता तो आपल्या शब्दांनी, हे आठवून तिला रडायला येत होतं. आणि तोच सगळा राग आता सुमनताईंवर निघत होता. बाय द वे, तो आदित्य आज ऑफिसमध्ये आला होता. सुमनताई बोलल्या तशी युविका होपफुली त्यांच्याकडे पाहू लागली. काय आधी? ती पुढे काही बोलणार त्याआधीच सुमनताईंनी तिला थांबवलं. कोणतीही होप्स ठेवू नकोस. त्याला मी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की काहीही झालं तरी मी तुझं लग्न त्याच्याशी करून देणार नाही. सुमनताई बोलल्या आणि तिथून निघून गेल्या. पण युविकाने नाराजीनेच डोळे मिटले. म्हणजे आपण त्याला साथ दिली नाही तरी तो एकटा आईला मनवायला गेला होता, पण आईने त्याचं काहीच ऐकून घेतलं नाही. युविकाला खूप जास्त वाईट वाटत होतं आता आधीसाठी. इतक्यात तिच्या फोनची रिंग वाजली. तिने स्क्रीन पाहिली तर त्यावर परी कॉलिंग येत होतं. हां परी, बोल, युविका बोलली. हे युवी, अगं आधीशी बोलणं झालं का तुझं? परीने विचारलं. पण आधीचं नाव ऐकूनच युवीच्या छातीत धस्स झालं. नाही, काय झालं? तू अचानक आधीबद्दल का विचारत आहेस? युवीने विचारलं. अगं म्हणजे माझं आत्ता ऋषीशी बोलणं झालं ना, तर तो मला बोलला की आधीची तब्येत ठीक नाही आहे. डॉक्टरांना पण बोलावलं होतं घरी, म्हणून म्हटलं की तुला माहीत आहे का विचारावं, परी बोलली. पण इथे युवीच्या मात्र डोळ्यांतून अश्रू बाहेर पडले. काय झालंय आधीला? तिने भरल्या डोळ्यांनी विचारलं. ताप होता, 103पर्यंत गेला होता. स्ट्रेस आहे त्याला काहीतरी, डॉक्टर बोलले, परी बोलली. तसा युवीच्या डोळ्यांतून खळकन अश्रूचा एक थेंब खाली पडला. मी नंतर बोलते तुझ्याशी, युवी बोलली आणि तिने फोन कट केला. तिने पटकन आधीचा नंबर डायल केला आणि आता धडधडत्या हृदयाने त्याने फोन उचलण्याची वाट पाहू लागली ती. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.